महाभूमी डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजही अनेक गावखेड्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात सोयी सुविधा नसल्याचं चित्र समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून काहीतरी वेगळी संकल्पना राबवता येईल का? किंवा अशा अतिदुर्गम ठिकाणी असलेल्या गावांचा विकास करण्यासाठी काय करता येईल? याच अनुषंगानं जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीनं एक महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात येतोय. नेमका हा उपक्रम काय असणार आहे? त्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत त्या गावाचं एकंदरीत सुविधा सुधारण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले जाणार आहेत, तेच जाणून घेऊयात. आपल्यासोबत बुलढाण्याचे जिल्हा परिषदेचे सीईओ गुलाबराव खरात सर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, ही काय संकल्पना आहे, की अतिदुर्गम ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषदेचा विकास करण्यासाठी तुम्ही ही योजना आखली? महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान गेल्या वर्षभरात राबवण्यात येत आहे. या अभियानामध्ये सर्वच गावांमध्ये सर्व प्रकारची कामं आपल्याला एक कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा तो उपक्रम आहे. यामध्ये लोकांचा सहभाग, त्याचप्रमाणे महिलांचा सहभाग, त्याचप्रमाणे आपल्या गावातून किंवा बाहेरगावी सेटल झालेली जी मंडळी आहे, जसं फॉरेनला काही लोक सेटल झालेले असतात, काही दुसऱ्या राज्यामध्ये सेटल झालेले असतात. अशा लोकांचा देखील त्या अभियानामध्ये सहभाग असणे अपेक्षित आहे. या अभियानाअंतर्गत गावामध्ये स्वच्छता, सुरक्षा, त्याचप्रमाणे आरोग्याविषयीचा विषय असेल किंवा गावामध्ये शाळा, अंगणवाड्या, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्याचा विषय असेल, दर्जेदार शिक्षण, त्याचप्रमाणे गावामधले जे सुशिक्षित बेरोजगार आहे यांना देखील आपण एका चांगल्या प्रवाहात ओढण्याचा या अभियानाअंतर्गत प्रयत्न केलेला आहे. आणि या योजनेअंतर्गत जी गावं चांगलं काम करतील अशा गावांचं एक मार्क म्हणजे गुणांकन त्यांना दिलेलं आहे. प्रत्येक कामाला एक गुणांकन दिलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे जी गावं चांगली काम करतील अशी 1, 2, 3 याच्याप्रमाणे तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्य पातळीच्या स्तरावर देखील निवडी होणार आहे. आणि त्या ग्रामपंचायतींना एक भरघोस अशा प्रकारच्या बक्षीस देखील शासनाने जाहीर केलेलं आहे. आता बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 876 ग्रामपंचायती आहेत. म्हणजे तालुक्यातून 3-3 जर निवडल्या तरी जास्तीत जास्त 40 ग्रामपंचायतींना हे बक्षीस मिळू शकतं. आता 876 मधून 40 गेला म्हणजे अजूनही 825 भर ग्रामपंचायती अशा राहणार आहे की त्यांना या अभियानात सहभाग घेऊन देखील बक्षीस मिळण्याची शक्यता धुसर आहे. मग माझ्या डोक्यात अशी कल्पना सुचली की बाबा अशा काही ग्रामपंचायती आहेत की त्या गावात गेल्यानंतर असं वाटतं अरे यांना म्हणजे हे बक्षिसापासून कधीच म्हणजे बक्षीस मिळवण्याची शक्यता बिलकुल नाही त्या ग्रामपंचायत. कारण ती गावं दुर्गम आहेत, आदिवासी पाडी आहेत, तांडा वस्तीतली गावं आहेत किंवा ती गावापासून भरपूर दूर जावं लागतं. प्रॉपर शाळेची फॅसिलिटी नाही किंवा 5वीच्या पुढे तुम्हाला 8-8, 10-10 किलोमीटर अंतरावर हायस्कूलला जावं लागतं. आरोग्याच्या प्रॉपर पाहिजे तशा सोयी नसतात किंवा काही गावं अशी बघितली की त्या गावात नोकरदार मुलं सुद्धा नाहीत. नोकरीच नाही लागलेली कोणाला. आणि अशी गावं जी आहेत, ह्या गावांना जर ह्या अभियानात खऱ्या अर्थाने जर ओढायचं असेल, तर त्यांना काहीतरी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणून जिल्हा परिषदेमार्फत आम्ही एक योजना आखली. त्या योजनेचं नाव दिलं आम्ही सीओ संग्राम योजना. आता संग्राम म्हणजे संवेदनशील ग्राम. म्हणजे आमची गावं संवेदनशील आहोत. आम्ही संवेदनशील आहोत. आम्हाला असं वाटतं आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे. आमच्या गावामध्ये सर्वांनी लोकवर्गणी केली पाहिजे, लोकसहभाग घेतला पाहिजे सर्व कामांमध्ये. परंतु असं जरी असलं तरी आम्हाला शासनाकडून किंवा जिल्हा स्तराकडून बक्षीस मिळण्याची शक्यता नाही. कारण ती गुणांच्या मध्ये ती गावं तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून आपण नेहमी बघतो या ग्रामपंचायतीला वर्षानुवर्ष पुरस्कार मिळत गेले. काही ग्रामपंचायतींना कायमस्वरूपी बिचारे लढा करत आले, परंतु त्यांना काही मिळालेलं नाही. म्हणून आमच्या डोक्यात कल्पना आली की बाबा या ग्रामपंचायतींना सुद्धा आपण समाजात किंवा एक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी एक अभियान राबवावं. म्हणून सेस फंडातून आम्ही 55 लाख रुपये खास या योजनेसाठी बाहेर काढले. आपल्या जिल्ह्याचा सर्व्हे केला. त्या सर्व्हेमध्ये आमच्या असं लक्षात आलं की साधारणपणे 350 गावं ही रिमोट आहेत. आदिवासी, दुर्गम किंवा पाडे वगैरे किंवा तांडे वगैरे अशा कॅटेगरीमध्ये मोडतात. या गावांचं मग प्रत्येक तालुक्यातून ती गावं घेतल्यानंतर हेच अभियान
मुख्यमंत्री पंचायत समृद्ध पंचायत राज अभियान जे आहे, हेच अभियान आम्ही त्यांच्याकडून यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगितलं की जर या अभियानात तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर तुमचा यथोचित सत्कार करण्यात येईल. तुम्हाला रोख स्वरूपात 51,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा देण्यात येईल, प्रमाणपत्र देण्यात येईल आणि माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते तुमचं सत्कार करण्यात येईल. तर त्या पद्धतीचं अभियान या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि त्या 350 गावांपैकी 100 गावांची आम्ही निवड केलेली आहे. आता या 100 गावांना आपण 14 तारखेला म्हणजे 14 ऑगस्टला माननीय पालकमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक पुरस्कार, रोख रकमेचं बक्षीस आणि शाल श्रीफळ देऊन गावचे सरपंच, त्याचप्रमाणे ग्रामसेवक, सदस्य वगैरे यांचा आम्ही सत्कार करणार. पण सर, जे आदिवासी पट्ट्यातील जे काही गावं असतील त्यांच्यापर्यंत विकास पोहोचले नाही, दुर्गम भागातील असतील, तर ते कोणत्या निकषात बसून त्यांची निवड झालेली आहे? आणि आपण तर स्पर्धेचा उल्लेख केला, तर स्पर्धेमध्ये ते कसे पात्र विजयी ठरतील? आता याच्यामध्ये आम्ही काय केलं, एक 75 मार्काचा पेपर दिला त्यांना. पेपर म्हणजे कामं दिली. मग याच्यामध्ये गावचं साफसफाई, जलसंधारणची कामे, समजा गावात नाल्या बंद पडलेल्या आहेत, माती लोकांनी टाकून त्या चोकअप झालेल्या आहेत, त्या उघड्या करणे किंवा एखादा गाव तलाव असेल, पाझर तलाव असेल, तो फुटला, वर्षानुवर्ष पाऊस पडतोय परंतु पाणीच साठत नाही, त्याला लोकसहभागातून बुजवण्याचं काम आम्ही केलं. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची कामं केली. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहे बांधण्याची कामं केली. घरकुलांची देखील त्याच्यात कामं केलेली आम्ही. लोकवर्गणी कलेक्शनचा एक त्याच्यात मुद्दा आहे. त्याचप्रमाणे जे युवक आहेत, युवती आहेत, यांचे ग्रुप तयार करणे, सेल्फ हेल्प ग्रुप तयार करणे, म्हणजे म्हणजे बचत गट तयार करणे. त्या बचत गटाच्या ॲक्टिव्हिटीज, त्यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप करणे, त्याचप्रमाणे त्यांच्यामधून लखपती दिदी बनवणे, हे सगळे बारकावे आम्ही त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये घेतले. आणि मग त्याच्यापैकी ज्या लोकांना जास्त मार्क्स पडतील असे प्रत्येक तालुक्यातून टक्केवारीमध्ये आपण गावं निवडली. टक्केवारीमध्ये एखाद्या तालुक्यात असं जसं जळगाव जामोद आहे, तिथं समजा 20 गावं आहेत. या निकषात बसणारी, म्हणजे लांब जायचं म्हणजे गावापासून बरंच अंतर पायी चालवावं लागतं किंवा आता आमचं जळगाव, जामोद, संग्रामपूर इकडं जर बघितलं तर 8-8 किलोमीटर कधी-कधी पायी चालवावं लागतं. म्हणजे तिथं सायकलीवर सुद्धा माणूस जाऊ शकत नाही. तर अशी जी गावं आहेत, ही आपण त्याच्यामध्ये घेतली. तांडा वस्ती, तांडे जे असतात ना, त्यांचं देखील आपण प्रायोरिटीने त्याच्यात समावेश केलेला आहे. तर याच्यापैकी ज्यांना जास्त मार्क्स मिळतील, म्हणजे जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीज जी गावं करतील, अशी गावं आपण त्याच्यात निवडलेली 100 मध्ये. सर, महाराष्ट्रात इतरही काही जिल्हा परिषदमध्ये असा उपक्रम राबवला जातो का, की आपल्याकडे? नाही, राज्याचं चित्र मला माहीत नाही. परंतु हा काही शासनाने दिलेला कार्यक्रम नाही. हा आपल्या जिल्हा परिषद बुलढाण्याने स्वयंस्फूर्तीने आम्ही ही मोहीम हाती घेतलेली आहे. पारितोषिकाचं वितरण कुठल्या माध्यमातून करणार? हे पारितोषिक आम्ही रोख स्वरूपात त्यांना 51,000चा चेक देणार, सेसमधून. सेसमधून देणार तो निधी. एक सर्टिफिकेट आपण तयार केलेलं आहे. त्यानंतर शाल श्रीफळ आणि बुके देऊन त्या लोकांचा सत्कार करणार आहे आपण. नक्कीच आपण पाहिलं तर कुठलाही हा शासनाचा उपक्रम नाही, परंतु बुलढाणा जिल्हा परिषदेअंतर्गत अत्यंत जे काही दुर्गम ठिकाणातील ग्रामपंचायती असतील त्यांचा दर्जा सुधारावा, त्यांच्यापर्यंत विकास पोहोचावा, त्यांच्यापर्यंत त्या रकमेच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं व्हावीत, या उद्देशानं हा जो उपक्रम आहे तो बुलढाणा जिल्हा परिषदेने सुरू केलेला आहे. आणि राज्यात देखील याचा सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळू शकतो. एक सुरुवात जर बुलढाण्यामधून झालेली असेल तर इतरही जिल्हा परिषदमध्ये हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळू शकतं. अभिषेक वरपे, महाभूमी डिजिटल, बुलढाणा.